अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती तथा भाजप नेते प्राध्यापक राम शिंदे यांनी आपल्या राजकीय गाठीभेटींना आणखी वेग दिला आहे। उत्तर नगर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आता त्यांनी नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यातील वजनदार नेत्यांकडे मोर्चा वळवला आहे। गुरुवारी नगरमध्ये यशवंतराव गडाख, भानुदास मुरकुटे आणि पांडुरंग अंभग यांच्यासोबत त्यांच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत। या बैठकीत जिल्हा बँक निवडणुकीच्या रणनीतीवर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या घडामोडीकडे लागलं आहे। नेमक्या कोणत्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे, राम शिंदेंच्या या भेटींचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो आणि पुढे कोणती नवी राजकीय आघाडी तयार होण्याची शक्यता आहे, आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच, बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण। चला तर मग मुद्देसूद पाहूया। मुद्दा क्रमांक 1, नेवासा आणि श्रीरामपूरकडे राम शिंदेंचा मोर्चा। जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक राम शिंदे यांनी विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत। उत्तर नगरमधील नेत्यांशी संवाद साधल्यानंतर आता त्यांनी नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यातील प्रभावी नेत्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे। या भेटीमुळे निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे। मुद्दा क्रमांक 2, गडाख, मुरकुटे आणि अंभगांसोबत स्वतंत्र बैठक। गुरुवारी नगरमध्ये सर्वप्रथम यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी गडाख कुटुंबासोबत बैठक होणार आहे। त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर श्रीरामपूरचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा बँकेचे माजी संचालक भानुदास मुरकुटे व त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा होणार आहे। त्यानंतर माजी आमदार पांडुरंग अंभग आणि त्यांच्या समर्थकांसोबतही बैठक होणार आहे। या तिन्ही बैठका राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। मुद्दा क्रमांक 3, जिल्हा बँक निवडणुकीवरच चर्चेचा केंद्रबिंदू। या सर्व बैठकींचा मुख्य विषय अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आगामी निवडणूक असणार असल्याचं मानलं जात आहे। उमेदवार, मतदारांची बांधणी, गटबाजी आणि संभाव्य राजकीय समीकरणांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे या बैठकींना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। मुद्दा क्रमांक 4, निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात। जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पात्र संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल झाले आहेत। या ठरावांची तपासणी सुरू असून लवकरच प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे। त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे। मुद्दा क्रमांक 5, आधीच घेतल्या अनेक नेत्यांच्या भेटी। यापूर्वी राम शिंदे यांनी बाळासाहेब थोरात, समर्थक नेते कोपरगावचे आमदार विवेक कोल्हे, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि ज्येष्ठ नेते प्रसाद तनपुरे यांची भेट घेतली होती। आता गडाख, मुरकुटे आणि अंभग यांच्याशी होणाऱ्या बैठकीमुळे त्यांच्या संपर्क मोहिमेचा विस्तार झाल्याचं दिसून येत आहे। मुद्दा क्रमांक 6, नव्या राजकीय समीकरणांची चाहूल। गडाख, मुरकुटे आणि अंभग हे जिल्हा बँकेच्या राजकारणातील प्रभावी नेते मानले जातात। त्यामुळे त्यांच्या भेटींमुळे निवडणुकीत नवी आघाडी तयार होणार का, महायुतीत काही बदल होणार का की स्वतंत्र रणनीती आखली जात आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। मुद्दा क्रमांक 7, पुढे काय घडू शकतं। प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या राजकीय हालचाली आणखी वेग घेण्याची शक्यता आहे। विविध गटांमध्ये उमेदवारांबाबत चर्चा, संपर्क आणि रणनीती निश्चित होण्याची प्रक्रिया अधिक तीव्र होईल। त्यामुळे येणारे काही दिवस जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात। पहिली, राम शिंदे यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासा आणि श्रीरामपूरमधील प्रभावी नेत्यांशी संपर्क वाढवला आहे। दुसरी, गडाख, मुरकुटे आणि अंभग यांच्यासोबत होणाऱ्या बैठका आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। तिसरी, निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचत असताना जिल्ह्यातील राजकीय हालचाली अधिक वेगाने घडताना दिसत आहेत। आता तुम्हीच सांगा,
तुमच्या मते राम शिंदेंच्या या भेटी जिल्हा बँक निवडणुकीत नवं राजकीय समीकरण घडवतील का, की ही केवळ संपर्क मोहीम आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.